नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार ओवैसी यांच्या आदेशान्वये नवीन धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर। एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार ओवैसी यांच्या आदेशानुसार पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली असून नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष विस्तार, जनसंपर्क वाढविणे आणि संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे। दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले। आगामी निवडणुका आणि विविध जनहिताच्या प्रश्नावर पक्ष अधिक सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। शनिवारी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलिमीन तर्फे धुळे शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। त्यावेळी जिल्हा अध्यक्ष रियाज अली शेख यांना नियुक्ती देण्यात आली। शहर सदर म्हणून शुएब अन्सारी या एक तरुण कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली आणि सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून एमआयएमनी जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून सनी संजय वाडेकर जो आमचा क्रमांक 11 मधला उमेदवार होता त्याला पण उमेदवारी दिली। एमआयएमचे ह्या नियुक्तीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की एमआयएम सर्व धर्म समभाव सर्वांना सोबत घेऊन जातीपाती न मानता काम करणारा पक्ष आहे। आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब असू द्या किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब असू द्या, हे कोणती धर्म, जात, पंथ न बघता लोकांची लढाई रस्त्यावर व सभागृहात लढाईची असू द्या ते लढाई लढत आहेत। ह्याच्यातले एक मोठी कामयाबी जी एमआयएमला आज भेटली आहे, आपण लोकांच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं 2014 साली निधन झाल्यावर 2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत एक प्रस्ताव आला की गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक केलं जावं आणि त्याला सर्वात पहिला विरोध इम्तियाज जलील साहेबांनी केला। विरोध म्हणण्यापेक्षा त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली की त्या स्मारकाला खर्च करण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल करा आणि आज ही आनंदाची गोष्ट आहे की काही दिवसामध्ये तिथं एक मोठं हॉस्पिटल गोपीनाथ मुंडे साहेब यांचे नावाने चालू होईल आणि मुंडे साहेबांचं नाव पण वर्षानुवर्ष अनेक पिढ्या ते नाव आठवणीत ठेवतील।